आणि मागच्या विधानसभा निवडणुकीच्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये हिंदी बोलण्यावरून झालेल्या वादातून अर्णव खैरे नावाच्या कल्याणच्या एका मराठी विद्यार्थ्यानं गळफास घेतल्यानंतर आता जोरदार राजकारण रंगलंय। भाजपनं हिंदी मराठी वादाला तोंड फोडणाऱ्या ठाकरे बंधूंना टार्गेट केलंय। हिंदुत्व आणि भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी नेहमीच आक्रमक भूमिका मांडली आणि हाच धागा पकडून भाजपनं ठाकरेंवर निशाणा साधला। काही जण मराठी अमराठी वाद तयार करतायत आणि त्यामुळे एका मुलाला जीव गमवावा लागला असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केला। तर याच प्रकरणी भाजपकडून उद्या ठाकरेंविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन भाजप उद्या प्रार्थना आंदोलन करणार आहे। तर मुलाच्या आत्महत्येला मनसे जबाबदार असून मनसेवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे। लोकलमध्ये हिंदीत बोलण्यावरून झालेल्या वादाच्या तणावातून एका मराठी विद्यार्थ्यानं गळफास घेऊन नुकतीच आत्महत्या केली। अर्णव खैरे असं त्या मुलाचं नाव आहे। दरम्यान उद्या भाजपकडून ठाकरेंविरोधात या प्रकरणात आंदोलन करण्यात येणार आहे। आज एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला आणि तमाम मराठी जनता आणि मुंबईकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रश्न विचारते की तुम्ही आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता ज्या प्रकारचं विष या समाजामध्ये आपण पसरवताय आणि त्याच्यामुळे आज एका मराठी तरुणाला मराठी युवकाला आपला जीव गमवावा लागला। येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस आणि मुंबईकर तुम्हाला कदापि माफ करणार नाही। परप्रांतियों के साथ जो लोग यहाँ पढ़े लिखे नहीं है, जिनको मराठी नहीं आती, उनको मजबूर किया जाता है, मारा जाता है। और जो अब देख रहा हूँ कि यहाँ का रहने वाला बच्चा जो महाराष्ट्रियन है, जिसको मराठी आती भी है, अगर उसने हिंदी दो लफ्ज बोल दिया तो उसको इतना मारा गया कि प्रेशर में आकर उसने आत्महत्या कर लिया। ये देश में रुकना चाहिए। महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर खराब हो रहा है। मैं मुख्यमंत्री से कहना चाहता हूँ, अब आखिर हो गया है, अब बंद किए इसकी तमाशे को और तुरंत जो है ना ऐसे लोगों पे कार्रवाई कीजिए। किसको जिम्मेदार ठहराते? मनसे पार्टी ने शुरू किया, मनसे को जिम्मेदार ठहराता हूँ। मंडळी, मध्य रेल्वे